आईचे ब्लेसिंग्स मुलासाठी खूप पॉवरफुल असतात. आई जे शब्द बोलते ते मुलाला अगदी ऊर्जेच्या मार्फत लागत असतात. ठीक आहे, म्हणजे तशी ऊर्जा क्रिएट करण्यासाठी ते काम करतात. म्हणून आईने मुलासाठी कधीही अपशब्द वापरू नये. ठीक आहे, अपशब्द वापरले की ते फ्युचर क्रिएट करणार आहेत. आपल्याला कळत नकळत का होईना आपण कधीतरी फ्रस्ट्रेट होऊन मुलांना काहीतरी अपशब्द वापरतो. हे खूप चुकीचं आहे. मुलांना नेहमी ब्लेस करत राहिलं पाहिजे. आणि जर का मुलगा सध्या तुमचं ऐकत नसेल तर यालाही कारण तुमचे शब्दच आहेत. कारण तुम्ही सतत म्हणत आहात की तो माझं ऐकतच नाही, तो करतच नाही, रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नाही, अभ्यासच करत नाही. फक्त हे सगळं अगदी अपोजिट बोला की माझा मुलगा माझा ऐकतो, तो छान अभ्यास करत आहे, त्याचं अभ्यासात मन लागत आहे, तो खूप रिस्पॉन्सिबल आहे, तो खूप हुशार आहे आणि तो आयुष्यामध्ये खरंच काहीतरी मोठं करणार आहे. एवढे शब्द फक्त तुम्ही छान पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स तुमच्या मुलासाठी बोलायला लागा आणि पुढच्या काही दिवसांमध्येच या ऊर्जेची जादू अनुभवा. करून बघा आणि मला सांगा. कारण की शब्द, आजचे शब्द उद्याचं फ्युचर क्रिएट करतात. हे अगदी खूप सोपं आणि साधं गणित आणि सायन्स आहे. हा सृष्टीचा नियम आहे की तुम्ही आज जे बोलाल ते उद्या तुमचा क्रिएट करणार आहे. आई आणि मुलाची नाळ जुळलेली असते. त्यामुळे सगळ्यात जास्त आईने मुलाबद्दल बोललेले शुभ आणि अशुभ दोन्हीही वाक्य किंवा शब्द मुलाचं फ्युचर ठरवतात. त्यामुळे विचार करा, तुम्ही मुलाला बोलत असताना आहे हे वय आहे, मुलं करणार, मुलं हॉर्मोनल चेंजेस मधून जात आहेत, त्यांना समजून घ्या, पण त्यांच्याबद्दल नेहमी शुभ बोला. प्रत्येकाशी बोलताना त्याच्याबद्दल नाही. माझा मुलगा छान अभ्यास करत आहे आणि तो करेल, तो आयुष्यामध्ये खूप काहीतरी छान नक्की करेल याची मला खात्री आहे, असा विश्वास बाळगा. आणि बघा, तुमच्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल होत आहे तुमच्या शब्दांमुळे, फक्त तुमच्या शब्दांमुळे.